नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाकडून मरेपर्यंत फाशीची शिक्षा. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय. आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलं. अतिशय क्रूर घटना. पीडिता स्वतःचं संरक्षणही करू शकली नाही. न्यायालयाचं निरीक्षण. फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं घर समाधान होईल. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली. न्याय व्यवस्थेवरती विश्वास. पीडितेच्या आईची प्रतिक्रिया. नसरापूर निकालावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. न्यायालयाने योग्य निर्णय घेतला. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नसरापूरच्या घटनेतील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. या निकालामुळे नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल. त्यांच्यावर जरब बसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निकालावर प्रतिक्रिया. सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा पहिलाच खटला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत. नसरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. कोर्टाने चांगला निर्णय दिला आहे. शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली तर अशा घटनांना आळा बसेल. नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमध्ये आरोपीला फाशी देण्यात आली आहे. कोर्ट आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. ज्या दिवशी नराधमाला फाशी मिळेल त्या दिवशी चिमुकलीला न्याय मिळेल. तात्काळ नराधमाला फाशी देण्यात यावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. गद्दार सोडून महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर शिवसेना सोबत का नसावी? फडणवीसांना संपवण्याची सुपारी शिंदेंना दिली आहे. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना मराठी माणसाविषयी सद्भावना याचा आनंद. ठाकरेंच्या मराठी पंतप्रधान पदाबाबतच्या वक्तव्यावरती प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. पक्षातील घसरणीकडे लक्ष द्यावं. प्रवीण दरेकरांचा सल्ला. गद्दार म्हणतात आम्ही ठाकरेंवर बोलणार नाही. अरे माझ्या संदर्भात बोलणाऱ्यांना लोक चपलेने मारतील. शिर्डीतील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा 6 फुटीर खासदारांवर निशाणा. शेतकऱ्यांनी कष्टाचे पैसे खर्च करून निवडून दिलं होतं. वागचौरे म्हणजे जाऊ तिथे खाऊ. काहींच्या रक्तातच गद्दारी असते. हा खाऊ साहेब आपल्याकडे खाऊ खायला आला होता. शिर्डीतील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेवर निशाणा. एकनाथ शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असून शिंदेंच्या शिवसेनेला बाप शोधावा लागतो. एक दिल्लीमध्ये एक इकडे अशी त्यांच्या पक्षाची हालत आहे. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या सेनेवर बोचरी टीका. हा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. एकदा गद्दारी केली होती तेव्हा शिवसैनिकांनी तुडवलं होतं. संजय राऊतांची भाऊसाहेब वागचौरेंवर टीका. वागचौरे 1 रुपया खर्च न करता खासदार झाले आणि 100 कोटीला विकले गेले. संजय राऊतांचा वागचौरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिलेत. यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. शिंदे गटात पक्षप्रवेश करणार. अर्थ खातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडली असं नाही. अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीसांकडे. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जय पवार यांची प्रतिक्रिया. उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर. तर 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ. तर दुपारी 1 वाजेपर्यंत छाननी केली जाणार. काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगेंची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड. खरगेंनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेकडून बुलेटिन जारी. ऑपरेशन एकच डॉक्टर करत नाही, अनेक डॉक्टर करतात. ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंचा टोला. आता ऑपरेशन शक्य नाही कारण जनता रस्त्यावर उतरत आहे. सुनील शिंदेंचं वक्तव्य. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मतं फुटल्याचा अहवाल तयार. काँग्रेस नेते विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. मवियाची 100 मतं फुटली. पुरावे असेल तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची मागणी. टीईटी पेपरफुटी प्रकरण अटकेतील आरोपींच्या साक्षीदारांची नावं समोर. हरियाणातील कपिल दहिया आणि बिहारमधील विजेंदर कुमार फरार. पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरफुटी तरुणांचे यावेळेस भविष्य जळून खाक झालंय. इतके भयंकर गुन्हे घडूनही कोणाला शिक्षा होत नाहीये. पेपर फुटणं हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालंय. सामनातून सरकारवर निशाणा.
टीईटी पेपरफुटीच्या विषयावरती आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग। टीईटी पेपरफुटी सरकार पुरस्कृत आहे का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर टीईटी पेपरफुटीचा थेट सरकारशी संबंध, भूमिका स्पष्ट करा, भास्कर जाधवांची मागणी। दरम्यान टीईटी पेपरफुटी संदर्भात एसआयटी गठीत केली असून सरकारनं याची गंभीर दखल घेतल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात भंडारामध्ये निदर्शनं। एआयएसएफ कडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी धाराशिवमधील महिलांचं आंदोलन। महिलांकडून कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराचा निषेध, घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची महिलांची मागणी। अहेरी महिला आणि बाल रुग्णालयामध्ये रिक्त पद भरण्यासाठी आंदोलन आहे। रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचे प्रयत्न केल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रिक्त पद तातडीने भरण्याची ही मागणी आहे। लातूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अचानक संप, 2 महिन्यांपासून थकलेलं वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीवरून विरोधकांचं विधान भवनासमोर आंदोलन। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्य शेट्टी सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी जलसमाधी आंदोलन करणार। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी राजू शेट्टी मैदानात। राज्य आणि केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे। देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला देखील तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर टाळवादन आंदोलन। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग। अकोला महापालिकेच्या स्थायी समितीत सभेत काँग्रेस नगरसेविकेचे पती गजानन कांबळे घुसल्यानं गोंधळ। सभापती विजय अग्रवाल यांच्यासोबत वाद झाल्यानंतर 2 सुरक्षकांच्या निलंबनाचे आदेश। कांबळे विरोधात पोलीस तक्रारीची तयारी सुरू आहे। बुलढाण्यातील सारंगपूर गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी। नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं टॉवरवर चढून आंदोलन। मेहकरमधील सोनाटीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवी माहिती समोर। 19 जूनला सियाच्या वाढदिवसादिवशी मुक्कामासह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियाने हत्येचा कट रचल्याची माहिती आहे। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपली। दुपारच्या सत्रामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयामध्ये दोघांना हजर केलं जाणार। आतापर्यंत 10 ते 12 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। मुंबईतील भायखळा झिंक फॉस्फाईड प्रकरणात आणखी एक व्यक्ती रुग्णालयामध्ये दाखल। आरोपीने मधुमेह नियंत्रणासाठी दिलेला कॅप्सूल घेतल्यानंतर दिलबर हुसेन यांची प्रकृती बिघडली। त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला होणार आहे। आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जाला सरकारी पक्षाचा विरोध आहे। पुराव्यांमध्ये आरोपी हत्या एन्जॉय करत असल्याचं निदर्शनास आणलं। सर्व अर्जांवरती 10 जुलैला सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात तात्काळ सुनावणी सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। न्यायालयीन सुट्ट्या संपल्यानंतर सुनावणी होणार, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण आहे। 2 चोरी प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणीही करण्यात आली होती। जयपूरच्या आमेरमध्ये एक बांधकाम स्थळावरती अचानक भिंत कोसळली। ढिगाऱ्याखाली यावेळेस डझनभराहून अधिक कामगार गाडले गेल्याची माहिती आहे। तर प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे। सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट। त्रिभाषा सूत्र पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहे। कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस शेतीच्या कामांनाही वेग। रत्नागिरीतील दापोलीमधील कोंढी धबधबा प्रवाहित। दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दापोली तालुक्यातील बोरिवली गावाजवळ हा प्रसिद्ध कोंढी धबधबा आहे। जळगावच्या रावेरच्या अहिरावाडी या परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे बंधारे 100% भरले। त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलाय। तर मुक्ताईनगरच्या करकी आणि अंतर्ली परिसरात देखील दमदार पावसाने बंधारे ओसंडून वाहतानाचं चित्र आहे।
अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अकोला जहागीरमध्ये रस्त्यांवरती पाणी तर मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेढा। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी आहे। 29-30 जून आणि 2 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। पुणे राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। राजगुरुनगरमधील व्यापारी संकुल पाण्यामध्ये, व्यापाऱ्यांचे लाखोंचं नुकसान। अवघा 1.5 ते 2 तासांच्या मुसळधार पावसानं उडवली दाणादाण। वाशीमधील मानोरा शहरातील अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका। मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्यानं जीवित आणि वित्तहानीचा धोका। प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे। पावसाच्या आगमनामुळे चिपळूणमधील उद्योग वीज निर्मितीत पुन्हा सुरू झालेली आहे। वाशिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। लोटे एमआयडीसीतील बंद उद्योग सुरू झाले आहेत। तर कोळकेवाडी धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाल्यानं वीज निर्मिती सुरू आहे। मागील 8 दिवसांपासून लोटे एमआयडीसी मधील अनेक उद्योग पाण्याअभावी बंद होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। पावसाच्या जोरावरती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात झाली आहे। आणखी किती दिवस थांबणार असं म्हणत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। अमरावती जिल्ह्याचे अनेक भागांमध्ये 50% पेरणी पूर्ण झाली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनच्या पेरीकडे शेतकऱ्यांचा कल आहे। यावर्षी अनेक शेतकरी खतांविना करत आहेत सोयाबीनची पेरणी। खत नसल्याने उत्पादनामध्ये घट होण्याची भीती आहे। अहिल्यानगरच्या करंजी घाटात कोसळलेली दरड अद्यापही बाजूला केलेली नाही। मागील 10 महिन्यांपासून हीच स्थिती असून प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं समोर। दरडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास। जुलै तोंडावर आला तरी समाधानकारक पाऊसच नाहीये। राज्यातील पाणी संकट गंभीर झालंय। राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये 1200 पेक्षा जास्त टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पिंपरी चिंचवडसह महापालिका पाणी पुरवठ्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार आहे। शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यानं अक्कलपाडा धरणामध्ये केवळ 55% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे। पाऊस आणखी उशिरा झाल्यास धुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम होऊन पाणी कपात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले। 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। मिरजमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी घटलेली आहे। नदीपात्र कोरडं ठाक पडल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद। पाणी वाया न घालवता आवश्यक तेवढाच वापर करण्याचे प्रशासनाचं आवाहन आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची बरसात। जिल्ह्यामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी खरीपातील पेरण्या खोळंबल्यात। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक नळ योजना 5 दिवसांपासून बंद आहे। 6 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। ग्रामस्थांकडून राजीव सागर धरणातून बावनथडी नदीमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 82 कोटींचे धान चुकारे जमा होणार आहेत। 11,028 शेतकरी लाभार्थी आहेत। खरीप पेरणीसाठी पैशांची चिंता मिटणार आहे। चुकारे थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये युरियाचा 9,000 मेट्रिक टन साठा बघायला मिळतोय। जिल्ह्यामध्ये खत टंचाई नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे। खरीपपूर्व खतांचे नियोजन पूर्ण झालंय। जिल्ह्यासाठी 74,000 मेट्रिक टन खत मंजूर झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा साठा अपुरा असल्याने शेतकरी चिंतेत सापडले। जिल्ह्यामध्ये 1,09,000 मेट्रिक टन खताची मागणी आहे, मात्र त्यापैकी 61,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे। बीडच्या आष्टी येथील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 25 ते 27 रुपये किलो दर मिळतोय। कांद्याच्या दरामध्ये अजून वाढ होणार आहे। कांदा व्यापाऱ्यांची ही प्रतिक्रिया आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारामध्ये भाज्यांचे दर वाढले आहेत। उत्पादन कमी झाल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडलंय। पाऊस न झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। देवळी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकारी पॅनलचं वर्चस्व आहे। माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाचे उमेदवार विजयी झालेत। गुलाल उधळून उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आलेला आहे।
वाशिमच्या कांचन नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा प्रवाह खोळंबला। शेतामध्ये पाणी शिरून नुकत्याच पेरलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तातडीने कचरा हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नागपूरच्या भिवापूरमध्ये वीज पडून बैल दगावल्याने शेतकऱ्यावरती स्वतःच टिफन ओढण्याची वेळ आलेली आहे। तर भाजप नेते राजू पारवे यांनी शेतकऱ्याला बैल भेट दिलेला आहे। खांद्यावरती औत घेऊन पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता हा बैल देण्यात आलेला आहे। नाशिकच्या घटस्फोटित महिलेवरती जळगावमध्ये अत्याचार। जळगावच्या सागर पार्क जवळ भर दुपारी वर्दळीच्या वेळेस वाहनामध्ये अत्याचार प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये धरणगावच्या सुनील मधुकर चौधरीवर गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या राजीव नगर परिसरामध्ये किरकोळ वादातून हत्या, तरुणाची चाकू आणि विटांनी निर्घृण हत्या। वेदांत नगर पोलिसांनी 12 तासात आरोपींना जेरबंद केले। दारूच्या नशेतून किरकोळ वाद झाल्यानं तरुणाची हत्या। सिंधुदुर्गातील पिंगुळीमध्ये कुडाळ पोलिसांकडून कारवाई। डंपरमधून लाखो रुपयांची अवैध दारू जप्त। डंपरच्या हौदात प्लास्टिक खाली दारू लपवून वाहतूक केली जात होती। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा विक्री प्रकरणी 5 जणांना अटक। कारवाईमध्ये गांजा वाहन आणि मोबाईलसह सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जळगावच्या पारोळा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये उभ्या रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्याची घटना। पारोळा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। नाशिकच्या बागलाणमध्ये विषबाधा झाल्यानं पत्नीचा मृत्यू, तर पतीची अवस्था गंभीर। मटणाच्या जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली। बागलाणमधील आखतवाडे या ठिकाणची घटना आहे। येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ। पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील 2 मेडिकल शॉप फोडले। चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी मेडिकल शॉप मालकांकडून करण्यात आलेली आहे। परभणीच्या यशवाडीत त्रिमूर्ती हनुमान मंदिर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार मिठनलाल मालिवाया याच्यावरती गुन्हा दाखल। सभामंडपाचा छत कोसळून 5 भाविकांचा मृत्यू झाला होता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यानं पिकं करपण्याच्या मार्गावरती आहेत। विहिरींचा जलसाठा आटत असून पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची भीती आहे। गडचिरोलीच्या चामोर्शीतील नगरसेवक आशिष पिपरेला संभाजीनगर पोलिसांकडून अटक। जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटर हेडवरती 4 कोटींच्या विकास कामाची स्वाक्षरी करणारा आशिष पिपरे जेरबंद। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त। माओवाद्यांनी पेरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफकडून नष्ट करण्यात आलं। माओवाद्यांनी पेरून ठेवलेले शस्त्र आणि स्फोटक पदार्थ जंगलात सापडलेले आहेत।